आदरणीय गणेशभाऊ खांडे यांना विनंती करतो आपण आपल्या दुःखद भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. शोभा बुलंद करणारे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 28 तारखेला सकाळी 8:43 या राज्याचे जे उपमुख्यमंत्री, तुम्हा सर्वांचे लाडके नेते कैलासवासी अजितदादा पवार यांना एका विमान दुर्घटनेमध्ये देवाज्ञा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळजाचा ठोका चुकला. घराघरामध्ये टीव्ही समोर बसलेल्यांना, ज्यांच्या कानावरती बातमी पडली त्यांना डोळ्यातील अश्रूंचा बांध रोखता आला नाही. हे असं होऊ शकत नाही. दादा त्या विमानात नसतीलच. दादा आदल्या दिवशीच रात्री स्वतःच्या गाडीने पुण्याला आले. पुण्यातनं ते गाडीने बारामतीला कार्यक्रमासाठी जाणार आहे आणि देव इतका निर्दयी असूच शकत नाही, नियती इतकी क्रूर असूच शकत नाही. या संदर्भातला विश्वास दादांच्या प्रत्येक जीवाभावाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये होता. परंतु नियती आपला खेळ खेळू केलेली होती आणि दादा आपल्यातनं गेलेले होते. खरं तर या श्रद्धांजली सभेमध्ये उभं राहायचं, बोलायचं, ती ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये परवाची घटना ताजी असल्यानंतर आता नाही. सुनीलांना मी, आमच्यासह अनेक कार्यकर्ते आम्ही 2 दिवस तिथं होतो. कुणाच्या डोळ्यातले अश्रू त्या ठिकाणी थांबत नव्हते. रात्रंदिवस काम करणारा एक नेता, प्रत्येकाला स्वतःच्या घरातला एक कामाचा माणूस म्हणून हक्काने त्याच्याकडे गेलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम असलं तर त्याच्यात न्यायच मिळणार, या प्रकारची मानसिकता आणि मनोधर्मा या राज्यातल्या प्रत्येक जनसामान्याच्या मनातली आहे. मला लहानपणी शाळेमध्ये किंवा आपल्या घरी आपल्या आई वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट मला सातत्यानं डोळ्यासमोर येते आणि आठवते. एका राज्याचा राजा होता आणि तो राजा अशीच लोकांची खूप सेवा करायचा. 24 तासातले 16 तास, 18 तास आपल्या जनतेसाठी झटायचा. प्रत्येक गोष्ट ही माझी जबाबदारी, प्रत्येक बहिणीचं दुःख, प्रत्येक आईचं दुःख, प्रत्येक मुलाचं दुःख, प्रत्येक वडिलाचं दुःख, प्रत्येक कार्यकर्त्याचं दुःख, माझ्या राज्याच्या प्रत्येक लहान सहान दुःख हे स्वतःच समजून तो राजा त्या ठिकाणी काम करायचा.
जनतेचा देखील खूप जीव त्या राजावरती झाला. लहानपणापासून आबाळ वृद्धापर्यंत सगळी लोक त्या राजावरती प्रेम करू लागली. शेवटी जो सगळ्यांना आवडतो तो देवाला देखील जास्त आवडतो. आणि म्हणून देवाने पुष्पक विमान त्या राजाला घेण्यासाठी पाठवलं. ते पुष्पक विमान सजवलेलं असं त्या राजाला घेण्यासाठी पाठवलं. माझ्या देवाला प्रश्न आहे, की माझा राजा कुठे चुकला या जनसामान्यांची सेवा करत असताना, की तू विमान तर पाठवलं पण माझ्या दादाला तू हाराफुऱ्याने सजून तुझ्याकडे घेऊन गेला. याची वेदना आमच्या सारख्याच्या मनामध्ये आहे. शब्द सुचत नाहीये. काय केलेलं नाही दादाने या राज्यासाठी. वेळोवेळी प्रत्येक वेळेस टीका टीका टीका, चारी बाजूनी टीका. अरे शेवटी तो सुद्धा हाडामासाचा माणूसच होता ना. एवढी टीका सहन करून कधी चेहऱ्यावरचं हास्य त्या माणसाने लपू दिलं नाही. कार्यकर्त्याला कधी दुरावा वाटेल असं कधी वर्तन केलं नाही. कायम स्वतःच्या आचरणातनं, स्वतःच्या वागण्यातनं कार्यकर्त्याला कसा उत्साह वाटेल, कार्यकर्ता कसा जोमात राहील, याचं काम आणि याचं सातत्य जाणीवपूर्वक ठेवलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांना वाटतं की गर्दी माझ्या स्वतःभोवती फिरत राहिली पाहिजे. राजकारणातल्या संदर्भातल्या खोट्या भूल दाबा देऊन माझ्यावर कसे लोक प्रेम करतील या संदर्भात सातत्यानं कार्यकर्त्यांना बोलत राहायचं. परंतु अजित दादा असा एक नेता आहे, त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांना सांगितलं, पहिलं स्वतःचं कुटुंब पहा, मुलाबाळांची शिक्षण पहा, स्वतःच्या परिवारासाठी चांगल्या मार्गाने पैसा कमवा आणि स्वतः उभं राहा. राजकारण खराब आहे, त्याच्या नादी लागायचं काम करू नका. अशा पद्धतीनं सांगणारा नेता आताच्या युगामध्ये सुरूही सापडणार नाही. मी मागासपासून बघतोय, मागासपासून मी 3 दिवस बघतोय की कुणी दादांचं नाव घेतलं की अंगाच्या गळ्यातला पाणी येते. आपला खांडगे परिवार देखील थोड्या मोठ्यांनी आपल्याला शिकवून दिले की काम करत असताना परमेश्वरा दुसरे कुठं नाही तर हा जनसामान्यात असतो. काम करत असताना आपण माणसात परमेश्वर पाहायला शिकलं पाहिजे. म्हणून आमचा खांडगे परिवार देखील समाजामध्ये काम करत असताना आमच्या पिढीने, माझ्या वडिलांनी पवारसाहेब पाहिले, परंतु आमच्या पिढीने अजित दादांमध्ये देव पाहिला. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा खमक्या नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे अण्णांनी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, तुमच्या डोळ्यांचं पाणी थांबलं पाहिजे. अजित दादांना रडलेले कार्यकर्ते आवडत नाही. सुनील शेळके लढणारा कार्यकर्ता होता म्हणून अजित दादाच्या हृदयात होता. त्याच्यामुळे लढणारा सुनील शेळके मावळ तालुक्यामध्ये दिसला पाहिजे. आम्ही सगळे अजित दादाचे कार्यकर्ते तुमच्याबरोबर भक्कम पडायला आहोत. आज महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेकडे पाहत असताना आपण बघतोय, ज्या दादांनी कार्यकर्त्यांना शक्ती दिली, ज्या दादांच्या जीवावरती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहिली, ती आज देखील त्याच ताकदीने चालावी ही भावना उराशी बाळगून आमची सुनेत्रा वहिनी सारखी माता
परवा दिवशी अंत्यविधी झालाय, तरी सुद्धा कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे. अजितदादांचा विचार समाजामध्ये टिकला पाहिजे. या भागातली ती माऊली स्वतःचा नवरा गेल्याचं दुःख पत्र घालून आज तुमच्या आमच्या सेवेसाठी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी त्या ठिकाणी निघालेली आहे. या ठिकाणी आमच्या भगिनी बोलल्या की सोशल मीडियाला असं चाललंय जसं चाललंय. अहो ज्यांना भावनाच नसतात ना तेच हे करू शकतात. आपण भावना आणि प्रामाणिकपणे सत्यस्थितीवर विचार करून वागणारे कार्यकर्ते आहोत. मी अधिक काही बोलत नाही, परंतु एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली पाहिजे. या मावळ तालुक्याला अतिशय जीव लावण्याचं माया लावण्याचं काम अजितदादांनी केलं. मागच्या 25 वर्षामध्ये जरी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करता आलेला नसला तरी सुद्धा या मावळातल्या कार्यकर्त्यांच्या लहान लहान कार्यक्रमाला अजितदादा आले. त्या कार्यकर्त्याचे बळ वाढवण्याचा प्रयत्न झाल्याने त्या ठिकाणी केला आणि तीच ताकद घेऊन कार्यकर्ते जनसामान्य माणूस देखील जनता देखील मनामध्ये वाट पाहत होता की उचित संधी येईल आणि त्या 2019च्या निवडणुकीमध्ये सुनील अण्णाच्या रूपाने ती आली. हजारो कोटीचा निधी हा फक्त तुमच्याकडे बघून अजितदादांनी मावळाला दिला. कारण दादाला माहिती होतं की या पक्षाचा झेंडा खाण्यावरती इथं काही सुद्धा नसताना ज्या कार्यकर्त्यांनी उभा ठेवण्याचं काम केलं त्या कार्यकर्त्याला मनामध्ये त्यांनी जी स्वप्न बाळगलेली आहेत त्या स्वप्नाच्या पंखामध्ये भरारी देण्याचं काम आपण सुनील अण्णाच्या रूपाने या तालुक्यामध्ये करायचं आहे. आणि सुनील अण्णा देखील प्रतिवारी असल्यासारखा वायासारखा तालुक्यामध्ये पळत राहिला आणि मागच्या 25 वर्षामध्ये जो विकास नजरेत दिसत नव्हता तो विकास नजरेत आणण्याचं काम सुनील अण्णांनी केलं. काय मागितलं दादांनी आपल्याकडे या तालुक्याला देत असताना कोणत्या चांगल्या विचाराचा माणूस द्या. तालुक्याची जर प्रगती करायची असेल तर चांगल्या माणसाबरोबर राहा, चांगल्या विचाराबरोबर राहा, चांगलं आचरण करा. आज अनेक भागातले कार्यकर्ते गावागावातले या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावं की मागच्या गावामध्ये झालेला प्रत्येक गावाचा विकास आणि आज आपल्या गावामध्ये अजितदादांच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि सुनील अण्णा शेळकेच्या माध्यमातून गावाची परिस्थिती काय आहे. आमच्यासारख्यांनी भाषा सुद्धा सांगायची गरज नाही. प्रत्येक गावामध्ये आज काँक्रीटचे रस्ते झाले, पाण्याच्या सुविधा झाल्या, आरोग्याच्या सुविधा झाल्या, मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या सुविधा झाल्या. रस्ते, वीज, पाणी ज्या खऱ्या माणसाच्या गरजा आहेत त्या गरजा आज 100% दर्जेदारपणाने पूर्ण झाल्याचं चित्र या मावळ तालुक्यामध्ये आहे. निवडणुका होत राहतील, पंचायत समिती आहे, झेडपी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विकासावरतीच आपण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जिंकल्या. अहो एक नगरसेवक दाखवलेला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, आज 70 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्युअर घड्याळाचे नगरसेवक आणि 3 नगराध्यक्ष मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे इथला मतदार जाणता आहे. कुणी किती प्रयोगाने दाखवा, खरं तर राजकीय भाष्य करायची वेळ आणि मला ते करायचं पण नाही. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेल, ही निवडणूक कुठल्या उमेदवाराची नाहीये. अहो ज्या गावांनी राज्यातली लोक सुद्धा बोट दाखवतात इतकं झुकतं ना या मावळला दिलं
त्या दादांच्या उपकारातनं उतराई होण्याची वेळ ही तुम्हा आम्हा सगळ्यांवरती आलेली आहे. काय अपेक्षा आहेत आपल्याकडनं? जे काम दादाने उभं केलं तो विकास दादाने उभं केला. येणाऱ्या 7 तारखेला या विकासाच्या संदर्भामध्ये बोलत असताना खरंच जर दादांचे आपण कार्यकर्ते आहोत आणि जनतेने जर खरंच दादांचं प्रेम मनापासून स्वीकारलेलं आहे तर दादांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्याकरता दादांनी जे तालुक्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या योगदानात उतराई होण्याकरता 7 तारखेला कुठलाच उमेदवार बघू नका, फक्त घड्याळ आणि घड्याळच बघा. ती खरी दादांना या मावळ तालुक्याची श्रद्धांजली या निमित्ताने राहील. या ठिकाणी उमेदवार विजय झाल्यानंतर देखील कुठेही मिळवणूक काढू नका. हा विजय आपल्याला आपल्या नेत्याला त्या ठिकाणी समर्पित करायचा आहे. आज बोलत असताना ज्या दिवशी दादांच्या बाबतीत ही दुर्घटना घडली त्याच दिवशी या तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रूपरेखाताई ढोळे यांचं देखील दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालं. अनेक तळेगावच्या शैक्षणिक संस्था आहेत तिथं मुद्दे महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेवरती उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. या तालुक्यामधल्या योगदानामध्ये त्यांचा देखील महत्वपूर्ण वाटा राहिलेला आपण सगळ्यांनी पाहिला. मी दादा असतील काही असतील या दोघांनाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या खांडगे कुटुंबियांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो.